नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तुम्ही सर्व ठीक असणार. तो पोस्टर बघून तुम्ही अंदाज लावलाच असेल की मी कशा रिलेटेड हा ब्लॉग बनवत आहे. तर आपल्या लोहगावमध्ये अ, होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्यामध्ये आपले ओमदादाची एंट्री होती आहे, बघू शकता. ओमदादांना बघण्यासाठी महिला कशा उत्सुक होत्या, कारण की ते असे एक व्यक्ती आहे की महिलांच्या चेहऱ्यावरची स्माईल जी आहे ती कमी होऊच देत नाहीत, म्हणजे होऊच देत नाहीत. कारण एवढं हसवतात ना, एवढं कॉमेडी करतात आणि एवढं महिलांना प्रोत्साहन देतात की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, आणि खरंच यामधून कुठल्यातरी महिला पुढे येण्याचा प्रयत्नसुद्धा करतात. खूप सुंदर असं वाटतं याच्यामध्ये. खूप भारी फील होतं. बघू शकता किती संख्याने महिला इथं जमा झाल्या होत्या. खूप नटून आल्या होत्या, खूप सुंदर दिसत होत्या आणि इथं भली मोठी स्क्रीन लावली होती. तर हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला होता ते होते आपले सुरेंद्रदादा पठारे या आणि तुमचा जरी तुम्ही कुठे प्रीतमदादा आला असाल खांदे. नंबर लागला तरी या तुम्हाला दोघांनी हा सन्मानाने देऊ. कार्यक्रम फक्त याच्यामध्ये मेन फॉर एंट्री म्हणजे कार्यक्रम हा आयोजित केला होता. तर याच्यामध्ये मी हेलिकॉप्टर सुद्धा राईड भाग मोठी घेतला होता मोठी होम बक्षिसं आहेत मिनिस्टरच्या ती फक्त ह्याच्यामध्ये. वॉर्ड क्रमांक मी कुठं 3 आहे साठी मला चालेल ना. तुम्ही कमेंटमध्ये कारण करून तुम्ही म्हणजे वॉर्ड कमेंटमध्ये क्रमांक 3 सांगा की मधून मी वॉर्ड कुठे क्रमांक आहे 50 मध्ये जाऊन ह्याच्यामध्ये. खेळू शकत नाही. मीही भाग घेतला होता तसं आणि याच्यामध्ये पण हाऊस महिलांसाठी खूप छान असे आकर्षित बक्षिसेसुद्धा होती. जे फर्स्ट विनर होते, ठीक आहे, त्यांच्यासाठी म्हणजे कपल विनरसाठी याच्यामध्ये डायरेक्ट थायलंड ट्रिप होती. इमॅजिन करा, डायरेक्ट थायलंड ट्रिप. म्हणजे आपण आयुष्यामध्ये सुद्धा लवकर हा विचार करू शकत नाही की आपण कुठल्यातरी परदेशात जाऊ आणि आपली ट्रिप सक्सेसफुल करू. तर त्यांनी हा डायरेक्टली थायलंडचा प्रवास इथं महिलांसाठी उपलब्ध करून दिला होता. दुसरं होतं त्याच्यामध्ये की हेलिकॉप्टर राईड. हो, लकी ड्रॉ होता, हेलिकॉप्टर राईड होती. हेलिकॉप्टर राईडनंतर ज्वेलरी सेट होता. म्हणजे भरपूर असे काही नाही का त्यांनी वस्तू ठेवल्या होत्या. त्यांनी महिलांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांनी काहीतरी त्यांच्यासाठी करू इच्छितात म्हणून असं काहीतरी त्यांनी ठेवलं होतं. आणि ज्या महिलांनी ढकलून द्यायचं सहभाग म्हणताय. घेतला होता, तुम्ही बघू शकता किती हाऊस वाईफ लाखोनी गर्दी आहे इथं राहू महिलांची. खूप दे. साऱ्या तुम्हाला महिला घेऊन आल्या आलं होत्या. काय बरं झालं की त्या बक्षीस सगळ्यांना मिळणं महत्वाचं क्रॉकरी नसतं. गिफ्ट केली होती. तुम्ही हो, स्टेजवर सगळ्यांना येताय इथं क्रॉकरी जिंकताय. गिफ्ट केलेली. तर विचार करू शकता त्यांचं म्हणजे छोडो. किती काय म्हणता नवऱ्याला तुम्ही लाडाने? त्यांचं किती हे करावं, कौतुक नवऱ्याचं करावं नाव तेवढं काय? कमीच आहे. खूप छान म्हणायचं असे बहादू आय उखाणेसुद्धा लव्ह यू इथं झाले होते, बघू शकता. ताईंनी उचलल्यानंतर. पण उखाणे घेतला होता. ओके. खूप मस्त उखाणे झाले, कॉमेडी उखाणे बसून झाले. जर ओरडला तर आवाज खूप भारी तिथपर्यंत. वाटत होतं. ओमदादाची कॉमेडी तर एक नंबर, ये हिंदी मोड एक ला नंबर गया क्या? कॉमेडी होती. ये मैं खूप जिधर मस्त जाता है कॉमेडी उधर चालू होती आता है. त्यांची. आता तुम्ही हा उखाणा बस की ऐका उखाणा आणि द्या. ओमदादा काय बोलतात त्याच्यावर ते आता पण पाठवू ऐका. नका. हा थांबा आलो आलो तुमच्याकडे. ताई उखाणा जर आवाज शेवटपर्यंत गेला तर हसतील आणि हसले तर तुम्ही फायनलला जाल बरोबर. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, पोपटचं नाव घेते तिच्या संगतीला. कोणाच्या सांगतेला तिच्या संगतीला. का त्यांचा नवरा आहे की त्यांना तुला नाही राहत असं आहे वय. नवऱ्याचं नाव पण पोपटच आहे काय त्यामुळे उखाणा पण पोपटावरच आहे आपला. जय पोपट. काय करतो पोपटराव? काय करतात दादा? पोलीस आहे. पोलीस आहेत. कुठल्या डिपार्टमेंट? शिवाजीनगर. अच्छा म्हणजे कशामध्ये? म्हणजे हौलदार आहे. ओके क्या बात आहे. किती वाजता येणार आहेत? नाही ते गावाला गेलेले आहेत, मी इकडे आले. फोन लावू काय? नको नको. हा कुणी असो कॉपी फिक्स आहे. ओके या इकडे जोरदार टाळ्या. इथपर्यंत आलात घेतलात उखाणा तिथं जिंकलात. तर अशा प्रकारे हा होता. आणि त्याच्यानंतर आपल्या जान्हवी किल्लेकरची, हो बघू शकता, जान्हवी किल्लेकरची एंट्री झाली इथे. जान्हवी किल्लेकर, ऐश्वर्याताई खूप छान असं दिसत होत्या. आणि जान्हवी किल्लेकर आली म्हटल्यावर महिलांचा उत्साह आणखीनच वाढणारच. बघा किती गॉर्जियस दिसते, किती सुंदर दिसत होते. एवढी भारी दिसते ना ही, मी तिला जवळून बघितले, खरंच सांगते. खूप सुंदर दिसते, एकदम कोरियन स्किन जशी म्हणतात ना, सेम तिची स्किन दिसत होती. बघू शकता, मी तुम्हाला थोडासा डेमो याच्यामध्ये जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण की गर्दी खूप होती आणि बाउन्सर्समुळे नाही जमलं तेवढं. तरी पण थोडंसं बघू शकता किती सुंदर दिसते ती. आणि डोळे तर आई शपथ, तिचे डोळे खूपच सुंदर, मला खूप आवडतात. ते इथं दादांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. जेवणसुद्धा ठेवलं होतं. हो, सर्वांसाठी त्यांनी जेवणसुद्धा ठेवलं होतं. खूप छान असा हा कार्यक्रम रंगला. खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. रात्रीची 12:30 वाजले, पण कमाल असेल बायांची, तिथंच बसून राहिले. मजाल नाही झाली कोणाची जाग्यावरून उठून जाण्याची.
खूप एन्जॉय झाला. खूप आमचे मुलं बाळं खूप मस्त एन्जॉय करत होते. बघू शकता जान्हवी किल्लेकरचे मी काही फोटोसुद्धा घेतलेले. खूप सुंदर दिसत होती. ऐश्वर्याताई तर आहेतच म्हणा सुंदर, पण जान्हवी किल्लेकर ॲज अ स्टार आहे किती झालं तरी. प्रीतम दादा आणि सुरेंद्र दादा पण तिथं उभेच होते. किती सुंदर असं वातावरण होतं तुम्हाला नाही सांगू शकत. तो म्हणजे रात्रीच्या त्या गुलाबी थंडीमध्ये आणि या खेळ जेव्हा रंगला, खूप भारी वाटत होती. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता जान्हवी किल्लेकरला पण मी घेतलेलं तर प्रीतम दादांनी मनोगत व्यक्त केलं होतं. तिथं शेजारी होती त्यावेळेस मी तिचे फोटोज वगैरे घेतले होते. तिचे डोळे लय भारी दिसतात राव, खूप सुंदर दिसते ती. मी तिला जवळून बघितलं. मला खूपच असं नाही का बिग बॉसमध्ये तर तिला बघितलंच होतं, पण असं जवळून पण खूप भारी वाटलं. तर लोहगावसाठी काहीतरी नवीन ते करतच आहेत आणि नवीन करणारच त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. तो त्यांना यश मिळो, त्यांना भरभराटीनं वोटिंगसुद्धा झालीच पाहिजे. खूप छान असं त्यांचं हे मार्गदर्शन त्यांनी केलेलं. खूप छान कार्यक्रम पार पडला. खूप भारी झालं. म्हणजे बोलावं तेवढं कमीच आहे म्हणावं. खूप सुंदर असा कार्यक्रम पार पडला. जेवण पण तेवढंच छान होतं. जेवणामध्ये पण त्यांनी खूप काही व्हेरायटीज ठेवल्या होत्या आणि असं नाही की कुठं कमी पडेल नाही. सगळ्यांसाठी सारखंच होतं, कुठंच कमी पडलं नाही. महिलांची गर्दी वाढतच चालली होती. त्यांनी खूप म्हणजे खूप काळजीपूर्वक हा कार्यक्रम ठेवला आणि सगळ्यांची स्वतःहून काळजी घेतल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतःहूनच सगळ्या गोष्टी केल्या याच्यामध्ये. हो. तर त्यांनी त्यांचं मनोगतसुद्धा व्यक्त केलं इथे. खूप सुंदर प्रकारे त्यांनी मनोगतसुद्धा व्यक्त केलं. साईटला त्यांचे वडील होते, प्रीतमदादा होते, प्रीतमदादाच्या वाईफ होत्या, ऐश्वर्याताई होत्या. मग जान्हवी किल्लेकरने थोडंसं बोलल्या, म्हणजे ती पण बोलली. खूप भारी वाटत होतं. छान पडला कार्यक्रम, म्हणजे भारी कार्यक्रम झाला. रात्रीचे 12:30 वाजले, 1 वाजत आला, पण असं वाटलंच नाही वेळ कुठं निघून गेला म्हणून. भारी झालं. मग सगळ्यांनी असा फोटो वगैरे घेतला त्याच्यात. खूप छान झाला कार्यक्रम. कोणी नाचत होतं, कोणी काय करत होतं, कोणी काय करत होतं. पण खूप भारी कार्यक्रम झाला याच्यामध्ये. सांगू नाही शकत मी तुम्हाला, शब्दात नाही सांगू शकत. खूप मस्त असा कार्यक्रम झाला हा. मग आम्ही त्यांना असे दादांनी जसं सांगितलं, जसं ओम दादांनी सांगितलं त्यानुसार आम्ही त्यांना आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी म्हटलं डिजिटल आशीर्वाद द्यायचा. असा डिजिटल आशीर्वाद दिला की कोणी रुमालं असे फिरवलेत, कोणी लायटिंग म्हणजे मोबाईलची टॉर्च ऑन करून हे केलं, थोडासा डान्स केला. खूप छान असं हे वातावरण खूप सॉलिड होतं ते, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही माझ्या आवाजावरूनच समजू शकता की तो कसा असेल तो कार्यक्रम. इथं थोडासा ओमदादा आणि जान्हवीने डान्ससुद्धा केला. डान्स तर एक नंबर तुम्ही बघू शकता. खूप भारी डान्स झाला. कपल डान्स म्हटल्यावर भारी होणारच. आणि ते गाणंसुद्धा होतं तू मळा अंगुराचा. खूप छान असं होतं. क्लेम येईल म्हणून मी गाणं स्पीडमध्येच टाकलं बरं का, नाहीतर म्हणाली स्लोमध्ये गाणं ठेवलं, कारण की क्लेम येऊ शकतो मला. यूट्यूब आहे शेवटी, क्लेम तर देणारच आहे. खूप भारी असा कार्यक्रम झाला. खूप छान होता. डान्स बघा तुम्ही, डान्स. आता इथं थोडीशी कॉमेडी होणार आहे बाउन्सरसोबत. माईक हातात डान्समध्ये एवढे ते घुसले होते हा. माईक म्हटलं ते माईक हातात घेऊन शोधायला चालल्यात. माईक कुठे? पुढच्या वेळी ताई तुम्हाला उचलणार. ताई एक शिंदे ताई प्रत्येक कार्यक्रमात आपल्या असतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि त्यांचं काय वन्स मोर लावण्या चालल्यात. हां फायनलवाल्या या जरा समोर. बघा मी बोलले होते तुम्हाला तिचे फोटोज वगैरे घेतलेत मी, तर अशा प्रकारचे तिचे फोटोज होते. निरागस सुंदर अशी ती दिसून येत होती. खूप भारी दिसत होती तिची साडी, तिचा तो साधेभोळेपणा खूप भारी वाटत होता. आणि खरंच
अशी व्यक्ती ही असते आणि तिच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गर्व नाही आहे. खूप छान व्यक्तिमत्व आहे. मला खूप आवडते आणि बिग बॉसपासून. आणि मी तुम्हाला क्रॉकरीबद्दल बोलली तर तेही बघू शकता. मला अशा प्रकारे ही क्रॉकरी मिळाली. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.